अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये मी आहे आणि रामललाच्या स्वागतासाठी हा चौक पुन्हा एकदा सजतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघितले। महाराष्ट्रातील तरुण या ठिकाणी रांगोळी काढतोय। विना चौकातलं हे दृश्य आहे। आकर्षक रांगोळीनं संपूर्ण अयोध्या जी आहे ती सजलेली आहे आणि महंत देशभरातील महंत जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। नाशिकचे महंत सुधीरदास महाराज आपल्या सोबत आहे। महाराज काय सांगणार? अयोध्या सजलेली आहे रामललाच्या स्वागतासाठी। एखाद्या नववधूसारखी आज अयोध्या नटलेली आहे आणि आज प्रधान देवता आणि अग्निस्थापन अग्निमंथन करून अग्नि काढला जाणार आहे। स्थापित देवतांचं आता उत्तर पूजन होतं आहे। 9 वाजता अग्निमंथन होतं आहे आणि सर्व ज्या प्रधान देवता आहे चतुर्वेद पारायण या ठिकाणी आरंभ झाले। चतुर्वेद पूजन होऊन पुन्हा त्या ठिकाणी देवतांचा केशरादिवास फलादिवास पुष्पादिवास हे रामललाच्या मूर्तीला गर्भगृहामध्ये होईल आणि जे नवकुंड आहे त्या नवकुंडामध्ये अग्निस्थापन होऊन ग्रहस्थापना होतील आणि ग्रहांचं आज हवन होईल। किती महत्त्वाचं 500 वर्षानंतर राम आपल्या स्वगृही परत आहेत। संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालेलं आहे। किती मोठा क्षण हा। मी एकच शब्द त्याकरता वापरेल, त्याला देव दुर्लभ असा शब्द आहे। देवतांना देखील दुर्लभ असा हा क्षण आहे आणि स्वर्गातनं देवता देखील अयोध्यामध्ये येण्याकरता उत्सुक असावेत असा एकंदरीत वातावरणाचा आविर्भाव या ठिकाणी आहे। तुम्ही पूजेमध्ये असणार आहेत। हा महाराष्ट्राचाही मान आहे की महाराष्ट्राचे नाशिकचे महंत या ठिकाणी असणार, काय सांगणार? खूप 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 दैवी 140 कोटी लोकांमधनं जी काही मर्यादित 121 संख्या आहे, मला असं वाटतं की खरोखरीच रामरायाची आमच्या 27 पिढ्यांची जी पूजा आहे, जी उपासना आमच्या घराकडनं काळाराम मंदिरामध्ये झाली, त्याचाच हा सगळा प्रसाद आहे असं मला वाटतं। आपण बघू शकतो महंत सुधीरदास महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि ते रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेची पूजा जी आहे या ठिकाणी सांगणार आहे। संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सजती आहे रामललाच्या स्वागतासाठी। देशभरातील महंत जे आहे ते आता अयोध्येत यायला सुरुवात झाली। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।